नमस्कार. आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि सखोल विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे समर्पण किंवा अर्पण. आता हा शब्द आपण अनेकदा ऐकला असेल, बरोबर? पण बायबलच्या दृष्टिकोनातून याचं नक्की काय महत्त्व आहे, हे आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. ही नुसतीच एक धार्मिक संकल्पना नाहीये बरं का, तर हा खऱ्या अर्थाने आयुष्याकडे बघण्याचा एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन आहे. चला तर मग सुरुवात करूया. आता या पूर्ण विषयाचा पाया समजून घ्यायचा असेल ना, तर आपल्याला बायबलमधल्या एका विशिष्ट नावापासून सुरुवात करावी लागेल. ते नाव आहे हनोक, किंवा इंग्रजीत ज्याला आपण इनॉक म्हणतो. या नावाचा अर्थच मुळी अर्पित किंवा पूर्णपणे समर्पित असा होतो. परमेश्वराला स्वतःला पूर्णपणे वाहून घेणं म्हणजे नेमकं काय, याची ही अगदी अचूक व्याख्या आहे असं म्हणायला हरकत नाही. आजचं हे एक्सप्लेनर आपण 3 मुख्य भागांमध्ये विभागलं आहे. पहिला भाग म्हणजे समर्पणाचा खरा अर्थ, दुसरा म्हणजे इतिहासातील 3 महान उदाहरणे, आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे नवस आणि वचनांचे कडक नियम. चला, जास्त वेळ न घालवता आपण थेट आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. समर्पणाचा खरा अर्थ. प्रत्यक्ष आयुष्यात हे कसं दिसतं ते आता आपण पाहूया. आता इथली ही माहिती थोडी थक्क करणारी आहे. 300 हा आकडा बघा. हनोकने वयाच्या 65व्या वर्षी स्वतःला परमेश्वराप्रती समर्पित करण्याचा एक ठाम निर्णय घेतला. आणि त्यानंतर काय झालं माहितीये? तब्बल 300 वर्ष, होय 300 वर्ष तो परमेश्वरासोबत अत्यंत एकनिष्ठेने चालत राहिला. विचार करा, ही काही 1-2 दिवसांची भक्ती नाहीये, तर हे अक्षरशः शतकानुशतकांचं एक अभूतपूर्व समर्पण आहे. बरं, आता आपण दुसऱ्या भागाकडे येऊया, जिथे आपण बायबलमधल्या समर्पित जीवनाची 3 अतिशय उत्तम आणि ऐतिहासिक उदाहरणे पाहणार आहोत. आता हे बघा, इथे आपल्याला 3 वेगवेगळ्या प्रकारच्या समर्पणांची एक अतिशय सुंदर तुलना पाहायला मिळते. हनोकने प्रौढावस्थेत घेतलेला स्वतःचा निर्णय, शमूवेलसाठी त्याच्या आईने घेतलेला नवस आणि येशू ख्रिस्तांची ईश्वरीय इच्छा. या तिन्ही उदाहरणांची पार्श्वभूमी वेगळी असली ना, तरी त्यांचा मूळ गाभा एकच आहे, आणि तो म्हणजे 100% समर्पण. यातलं शमूएलचं उदाहरण थोडं वेगळ्या प्रकारचं आहे. इथे हन्ना नावाच्या एका आईने देवाला नवस केला होता. तिने अगदी मनापासून प्रार्थना केली, आणि जेव्हा तिला मुलगा झाला तेव्हा त्याला दूध सोडवल्यानंतर तिने स्वतःच्या मुलाला परमेश्वराच्या मंदिरात अर्पण केलं. आपलं दिलेलं वचन तिने तंतोतंत पाळलं. एका पालकाने केलेलं हे किती मोठं आणि निस्वार्थ समर्पण आहे, नाही का? आणि यानंतर येतं ते म्हणजे येशू ख्रिस्तांचं सर्वोच्च उदाहरण. विचार करा, वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी, हो फक्त 12व्या वर्षी त्यांना आपल्या जीवनाचा उद्देश समजला होता, आणि त्यांनी मंदिरात परमेश्वराच्या इच्छेनुसार स्वतःला पूर्णपणे समर्पित केलं. हे खऱ्या अर्थाने एका महान ईश्वरीय कार्याचं दर्शन घडवतं. आता हे सगळं पाहिल्यानंतर साहजिकच एक प्रश्न पडतो. आपण ही इतिहासातली उदाहरणे तर पाहिली, पण जर कुणाला स्वतःचं जीवन परमेश्वराला समर्पित करायचं असेल, तर त्याचे नेमके नियम काय आहेत? असे काही कडक नियम खरंच आहेत का? आणि हाच प्रश्न आपल्याला या एक्सप्लेनरच्या अंतिम भागाकडे घेऊन जातो. नवस आणि वचनांचे अत्यंत कडक आणि आध्यात्मिक नियम. तर समर्पणाचा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नियम असा आहे की नुसता मनात विचार करणं किंवा मी हे देईन असं ठरवणं पुरेसं नसतं. आपण जे काही अर्पण करत आहोत ते परमेश्वराकडून प्रत्यक्ष स्वीकारलं जाणं आणि त्यावर देवाची मोहर उमटणं हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच हा काही एकतर्फी व्यवहार नाहीये, हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. हा नियम समजून घेण्यासाठी आपण ही तुलना बघूया. इथे हाबेल आणि काईन यांची परिस्थिती मांडली आहे. हाबेलने आपल्या कळपातून जे अर्पण अगदी मनापासून आणलं होतं ते देवाने पूर्णपणे स्वीकारलं, पण दुसरीकडे काईनचं अर्पण मात्र स्वीकारलं गेलं नाही. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की केवळ वस्ती किंवा जीवन देऊन भागत नाही, तर त्याला ईश्वराची संमती मिळणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. आता वळूया दुसऱ्या नियमाकडे. हा नियम सांगतो की जेव्हा तुम्ही एखादा पवित्र नवस करता किंवा एखादं वचन देता आणि त्याची वेळ आणि ठिकाण एकदा निश्चित करता, की मग ते कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावंच लागतं. तिथे कोणतीही सबब, कारणं किंवा चालढकल अजिबात खपवून घेतली जात नाही. उपदेशक 5:5 मधला हा संदर्भ बघा. हे अगदी स्पष्ट आणि थेट सांगतं, नवस करून तो पूर्ण न करण्यापेक्षा नवस न केलेलाच बरा. खरंच, वचन देऊन ते मोडणं किंवा त्याचा अवमान करणं हे खूपच चुकीचं मानलं जातं.
बायबलमधली हीच संकल्पना आपल्या इथल्या एका खूप प्रसिद्ध पारंपरिक राजपुती म्हणीशी तंतोतंत जुळते. ती म्हण म्हणजे प्राण जाये पर वचन न जाय. म्हणजे काय तर दिलेलं वचन मोडण्यापेक्षा स्वतःचा जीव दिलेला कधी चांगला. विचार करा, यावरून वचनाची आणि समर्पणाची खरी किंमत किती मोठी आहे हे आपल्या सहज लक्षात येतं. आणि शेवटी येतो तो तिसरा आणि अत्यंत कडक नियम. एकदा का तुम्ही एखादं वचन दिलं किंवा स्वतःला समर्पित केलं, की तुमची दृष्टी केवळ आणि केवळ पुढेच असली पाहिजे. इथून पुढे मागे वळून बघायला सक्त मनाई आहे. लूक 9:62 मधील हे उदाहरण खूपच प्रभावी आहे. यात असं म्हटलंय की नांगरावर हात ठेवून मागे पाहणारा माणूस देवाच्या राज्यासाठी पात्र ठरत नाही. म्हणजे एकदा कामाला सुरुवात केली आणि तरीही तुम्ही भूतकाळाकडे वळून बघत असाल किंवा जुन्याच गोष्टींमध्ये अडकून राहत असाल, तर ते तुम्हाला या समर्पणातून थेट बाद ठरवतं. आणि याच नियमाची आठवण करून देणारा एक दुःखद प्रसंग म्हणजे लोतच्या पत्नीची कथा. पुढे चालण्याची आज्ञा मिळालेली असतानाही तिने भूतकाळाकडे म्हणजे मागे वळून पाहिलं आणि त्याचे परिणाम अक्षरशः भयंकर होते. समर्पणानंतर मागे फिरणं किती घातक ठरू शकतं याचा हा एक कायमस्वरूपी आणि अतिशय गंभीर इशारा आहे. तर मंडळी, या संपूर्ण एक्सप्लेनरचा सारांश सांगायचा झाला तर हे 3 कडक सिद्धांत खऱ्या आध्यात्मिक समर्पणाचा अगदी भक्कम पाया तयार करतात. पहिला, परमेश्वराने ते अर्पण स्वीकारलं पाहिजे. दुसरा, दिलेलं प्रत्येक वचन पाळलंच गेलं पाहिजे. आणि तिसरं, एकदा वचनबद्ध झाल्यानंतर पुन्हा कधीही मागे वळून पाहता कामा नये. आणि आता शेवटी एक अत्यंत महत्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न. जेव्हा खऱ्या समर्पणाची पहिली अटच कधीही मागे वळून न पाहण्याची असते, तेव्हा आपल्या भूतकाळातील अशा कोणत्या सवयी किंवा आसक्ती आहेत ज्या आपल्याला पुढचं पाऊल टाकण्यापासून रोखत आहेत? अढळ वचनबद्धतेची खरी किंमत काय असते यावर जाता जाता नक्की विचार करा.